हॅलो, गुड मॉर्निंग. तर सकाळची सुरुवात तर अशी छान झाडांना बघूनच होते सध्या. पण त्याच्यावर फुलच येत नाही का काय माहिती? कबूतर एक पण फूल ठेवत नाहीये. मम्मी तर खूप वैतागली. तर असं म्हटलं लवकर उठलंच आहे तर घरातली कामं आवरून घेऊ. पण असं होणार का? माझ्या लेकीला ते बघवत नाही. मम्मानी काही काम करायला घेतलं ना, की आमची लुडबुडमध्ये असते. आणि पप्पा येऊन गेल्यापासून आहे ना, की हिच्यामध्ये एवढी एनर्जी आली आहे ना, काही विचारू नका. जिथे 5 मिनिटाचं काम असेल ना, तिथे मला अर्धा तास लागतात. आणि त्यात बेबी बूम वाढत चाललंय त्याच्यामुळे थोडंसं अवघड होते आता कोणती पण कामं करायला. पण म्हटलं शरीराची थोडीफार तर हालचाल करायलाच हवी. माहेरी असलं तर काय झालं, बरोबर की नाही? नंतर अजून तेच लोकं बोलतील जास्तच आराम झाला म्हणून डिलिव्हरी अशी झाली, तशी झाली, असं म्हणायला लोकं मोकळेच राहतात. ते तर माझं सुरू असतं जसं मला जमेल तसं कामं करायचं. इथं म्हटलं लेकीला म्हटलं आता चला आता पटापट आवरून घेऊया. पण जसं मी ट्रायपॉड काढला शूट करण्यासाठी, सध्या शूट करायचं म्हटलं ना, की विचारू नका. दररोज डेली रुटीन करायचं विचार करते, की रोज काही ना काही शूट करू. पण या मॅडम आमच्या आत एक मला करूनच देत नाही. मी जसा ट्रायपॉड लावला ना, तो घेऊन इकडून पळ, तिकडे पळ, तिकडून इकडे, इकडून तिकडे हे सुरू राहतं तिच्या मागे-मागे. तिचं असं म्हणणं असते, "मम्मा तू काय करत असते?" तर मी पण त्याच्यापुढे नाचत राहणार. तर तिचं हे सुरू असल्यामुळे मला दररोज डेली रुटीन शेअर पण करता येत नाही. तर जसं जमेल तसं मी व्हिडिओ काढत असते. त्याच्यानंतर म्हटलं आता हिला अंघोळ घालते. जसं-जसं हे माझं पिल्लू मोठं होत चाललं तसं-तसं खूप नखरे करायला लागले. जेवणासाठी, अंघोळीसाठी, इव्हन कपडे घालण्यासाठी असं पकडून आणावं लागतं मॅडमला. आणि मग इथं तिची अंघोळ वगैरे आवरून दिली. म्हटलं पटापट अंघोळ झाली ना, की एकदाचं तिला बाहेर खेळायला पाठवून दिलं ना, की मी बाकीची कामं करायला मोकळी. पण इथे पण तिचं सुरू आहे हळू हे कर, ते कर, ऐकायलाच तयार नाही. तर म्हटलं जेवण करून देते म्हणजे ती जेवून झोपेल. पण नाही आम्हाला काय ऐकायचंच नाहीये. तिचं असं सुरू आहे, "मला आधी थोडंसं दूध दे." मी तर शांत माझं बाळ आता दूध पिते तोपर्यंत म्हटलं पटापट तिच्या जेवणाची तयारी करून घेऊया. आणि उन्हाळ्यात तुमच्यासोबत असं होते का, तुमचं बाळ पण खाण्यासाठी थोडे नखरे करते का? तर मी काल रील बघितली त्याच्यामध्ये असं दाखवलं, जितकं होईल तितकं पातळ यांना म्हणजे लिक्विड फॉर्ममध्येच खाऊ घातलं पाहिजे. पण खायला पाहिजे ना, काही दिलं तर खातच नाही. पण म्हटलं इथं तिच्यासाठी अशी छान अशी पातळ थोडीशी खिचडी बनवून घेतली. तोपर्यंत चिमू मॅडमच्या आमच्या मैत्रिणी पण खेळायला आल्यात. आता सुट्ट्या लागल्यात तर विचारूच नका. घरात धिंगाणा सुरू असतो. दिवस काय, रात्र काय, वेळ काय नसते. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत हे घरात असंच चालू राहतं. आणि ते माझी खिचडी वगैरे बनवून झाले तिच्यासाठी. तर इकडे माझी मम्मी पण आलेली. आता मला काही टेन्शन नाही, चिमूचं तीच सांभाळून घेईल. तर चला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.